आज मी बनवणार आहे कडू न लागणारी कारल्याची भाजी। तर मित्रांनो, आता आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे, बघू शकता तेल चांगलं कडकडीत गरम झालं आहे। त्याची आपली मोहरी चांगली कडकडत फुटली बघा। आपण मोहरी टाकलेली आहे, त्यानंतर आपण कांदा घालूया। बघू शकता आपण कांदा घालेला आहे। आता याच्यामध्ये आपण टमाटर घालणार। आता टमाटर पण शिजलेले आहे, बघू शकता। यामध्ये आपण आता जे लसूण जिऱ्याची पेस्ट केली आहे ती पेस्ट घालूया। मग लसूण जिरं झाल्यानंतर आपण त्यामध्ये फक्त हळद घालूया आणि धने घालूया। आपण हळद आणि धने पावडर टाकल्यानंतर त्यामध्ये तिखट आणि मीठ घालायचं नाही आहे सुरुवातीला, त्या पहिले आपल्याला कांदे टाकायचे। तुम्ही बघू शकता की यामध्ये मगाशी आपण हळद आणि धने पावडर टाकली, आपण लास्टमध्ये आता याच्यामध्ये तिखट घालणार आहे, तिखट आणि लाल घालणार आहे। मग लास्टमध्ये आपण अशी कोथिंबीर टाकून घेऊया। जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। वेलकम।